मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुगट येथील भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद। राज्याचे कर्तबगार आणि लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुदखेड तालुक्यातील मौजे मुगट येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। हे शिबिर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण आणि आमदार ॲडव्होकेट श्रीजय चव्हाण यांच्या नेतृत्वात तसेच भारतीय जनता पार्टीचे मंडळ तालुकाध्यक्ष दत्तू देशमुख वाडीकर यांच्या पुढाकारातून यशस्वीरित्या पार पडले। भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयाच्या निर्देशानुसार सामाजिक जाणीवेतून आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात असंख्य ग्रामस्थांनी रक्तदान करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। या उपक्रमाचे शहर व तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांकडून भरभरून कौतुक करण्यात आले। यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दत्तू देशमुख वाडीकर, माजी तालुकाध्यक्ष बालाजी पाटील खटिंग, माजी उपसभापती लक्ष्मणराव जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी भीमराव पाटील कल्याणे, माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिदास जाधव, भाजपा कार्यकर्ते मारुती पाटील शंखतीर्थकर, भाजपा अनुसूचित जाती विभागाचे तालुका अध्यक्ष पत्रकार संजय कोलते, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गांधी पाटील पवार, निलेश देशमुख बारडकर, बालासाहेब देशमुख चिकाळेकर, कारखान्याचे संचालक माधवराव पाटील कल्याणे, भाजपा ग्रामीण विभागाचे सरचिटणीस मारुती पाटील जाधव, सचिन पाटील मगरे, भाजपा ग्रामीण विभागाचे पाथर्डचे सरपंच कैलास पाटील, प्राध्यापक बालाजी पाटील जाधव, श्रीहरी बैनवाड, बळी पाटील ढगे, ज्ञानेश्वर पाटील गाडे, भाजपा चिटणीस नवनाथ कदम, चक्रधर पाटील देवापूरकर, कोषाध्यक्ष शत्रुघ्न पाटील गँड्रस, सदाशिव गोनेवाड, शिवाजी जाधव, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष केशव पाटील मुगल इजळीकर, माजी तालुकाध्यक्ष शंकर मुतकलवाड, उद्धवराव पाटील पवार, सोशल मीडिया अध्यक्ष माधव पाटील, देवदत्त हटकर, नवनाथ कदम, रमेश लखे, कैलास पांचाळ, संपती पवार, वंजे मामा, धाराजी पाटील पवार, शरद पाटील पवार, धनु जोशी, अनिल कुलकर्णी, विलास खटकर, रमेश कल्याणे, विलास कल्याणे, बोरगाव नागरी येथील पोलीस पाटील प्रवीण सावळे, नवनाथ पाटील कदम यांच्यासह असंख्य भाजपा ग्रामीण पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आज आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला प्रदेशवरून सूचना होत्या की कोणते बॅनर लावायचे नाही, कुठे जाहिरात द्यायची नाही, कुठं विनाकारण खर्च करायचा नाही आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांना रक्तदान करून शुभेच्छा द्यायच्या असे आदेश आमचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब आणि आपल्या भोकर विधानसभेच्या लाडक्या आमदार आदरणीय श्रीजयताई चव्हाण यांचा आदेश होता की मुदखेड तालुका ग्रामीण मधून आम्हाला रक्तदानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटत आहे। रक्तदान मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि अजूनही इथून पुढे शेवटपर्यंत होत राहील। आणि या निमित्ताने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी आमच्या मुदखेड तालुका ग्रामीणच्या वतीने खूप खूप रक्तदान केलेलं आहे आणि त्या निमित्ताने खूप खूप त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने असा संकल्प केलेला आहे की रक्तदान भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षांनी आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने असा संकल्प केलेला आहे की आपण हार तुरे बॅनर पोस्टर कुठं न लावता गोरगरिबाला या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान करून काहीतरी त्यांचा फायदा होईल यासाठी आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेबाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यभर भारतीय जनता पार्टी रक्तदान करत आहे। त्यांच्या आदेशाप्रमाणे आणि नांदेड जिल्ह्याचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्व मार्गदर्शनाखाली तसेच भोकर विधानसभेच्या लाडके आमदार श्रीजयताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज मुदखेड तालुका मध्ये ग्रामीण भागामध्ये
आमचे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष दत्तू देशमुख, सर्व भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण भागातले प्रमुख कार्यकर्ते यांच्या सगळ्याच्या सहकार्याने आज मुगट प्राथमिक आरोग्य केंद्र मुगट येथे मोठ्या प्रमाणात रक्तदान होत आहे आणि या रक्तदानाच्या या माध्यमातून जे रक्तदान होत आहे ते गोरगरिबाला कामी पडणार आहे आणि या रक्तदानाच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टीचे मुदखेड तालुक्याच्या ग्रामीण भागातले सर्व कार्यकर्ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना शुभेच्छा देतो आणि रक्तदान मोठ्या प्रमाणात होत आहे। आपल्या नांदेड जिल्ह्याचे भाग्य विधाते, आपल्या सर्वांचे लाडके नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी मुदखेड तालुका ग्रामीण भारतीय जनता पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष दत्तू देशमुख व मुदखेड तालुक्यातील सर्व भारतीय जनता पक्षाची टीम यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त असं प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आहे। आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मुदखेड तालुक्याच्या वतीने रक्तदान करून आपण त्यांना भरघोस अशा शुभेच्छा मुदखेड तालुक्याच्या वतीने आदरणीय साहेब, आमच्या भोकर विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार आदरणीय श्रीजयाताई चव्हाण, आमच्या दीदी यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्स्फूर्त असं प्रतिसाद आजच्या या रक्तदान शिबिराला मिळालं आणि त्याचे आयोजक आमचे भारतीय जनता पक्षाची ग्रामीण भागातील जे आमचे तालुका अध्यक्ष दत्तू देशमुख आणि त्यांची सर्व टीम, त्यांचे खूप खूप या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून अभिनंदन करूया आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांना पुन्हा आपण वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊया।